आम्ही 3 भावंडे होतो. 2 बहिणी आणि 1 भाऊ. भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता आणि माझ्यापेक्षा लहान माझी एक 17 वर्षांची बहीण नम्रता होती, जी दिसायला खूपच सुंदर होती. बघणाऱ्याला तर असं वाटायचं की जणू तिला देवाने वेळात वेळ काढून बनवलं आहे. जेव्हा माझं लग्न होतं तेव्हा तिने एक सुंदरसा पिंक कलरचा ड्रेस घातला होता. त्यामध्ये तर ती खूपच सुंदर दिसत होती. सर्वांच्या नजरा तर तिच्यावरच खिळलेल्या होत्या. माझ्या बहिणीचं ते सौंदर्य पाहून बघणारा तर डोळे मिचकावणेच विसरून जायचा. ती दिसायला तर 18-19 वर्षांचीच दिसायची, परंतु होती अगदी निरागस. तिला जगाचं काहीच ज्ञान नव्हतं. आमच्या बहीण भावांची ती खूप लाडकी होती. मी तर तिची स्वतःपेक्षाही जास्त काळजी घ्यायची. परंतु माझं लग्न झालं आणि माझ्या धाकट्या बहिणीवर तर संकटाचं जणू डोंगरच कोसळलं होतं. माझ्या लग्नाला 4च महिने झाले होते की एके दिवशी मला माझ्या आईचा फोन आला. बोलू लागली की नम्रता अजूनही शाळेतून परत आली नाही. त्यावेळेला संध्याकाळ झाली होती. ती बातमी ऐकून मी देखील खूपच टेन्शनमध्ये आले होते, कारण असं तर याआधी कधीच घडलं नव्हतं. नम्रता तर घराजवळच्या शाळेतच शिकत होती, मग ती कुठे जाऊ शकत होती? माझं मन खूपच अस्वस्थ होऊ लागलं. माझी आई फक्त आणि फक्त रडत होती. मी खूपच टेन्शनमध्ये आले. माझ्या सासरी माझ्या नवऱ्याशिवाय माझी सासू आणि एक दीर होता, जो नुकताच कॉलेजवरून परत आला होता. मी माझ्या सासूला माझ्या बहिणीबद्दल सांगितलं, तेव्हा तिने देखील मला माझ्या आईबाबांकडे जाण्याची परवानगी दिली. माझा नवरा त्यावेळी घरी नव्हता, त्यामुळे मी माझ्या दीरासोबतच रिक्षेने माझ्या माहेरी पोहोचले. माझ्या आईची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. आता तर दुपारची रात्र होण्यात आली होती, परंतु अजूनही माझ्या बहिणीचा काहीही तपास लागला नव्हता. आता तर ही बातमी आमच्या परिसरात देखील पसरली होती. अनेक शेजारच्या बायका आमच्या घरी उपस्थित होत्या. जितकी तोंड तितकंच बोलणं होतं. कोणी बोलत होतं की ती किडनॅप झाली असेल, तर कोणी बोलत होतं आजकाल लहान वयातच मुली प्रेमाच्या जाळ्यात फसून घरातून पळून जातात आणि मग लग्न करूनच घरी परत येतात. आम्ही तर आधीपासूनच टेन्शनमध्ये होतो, पण त्या बायकांचं बोलणं ऐकून तर माझी आई अधिकच रडू लागली. माझे वडील आणि माझा मोठा भाऊ नम्रताला शोधण्यासाठी गेले होते. आज आमच्या घरावर तर जणू काही एक मोठं संकटच कोसळलं होतं. माझ्या देखील डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हते. मी मनामध्ये नम्रता परत येऊ देत यासाठी प्रार्थना करत होते. खूप रात्र झाली होती, त्यामुळे शेजारी देखील त्यांच्या त्यांच्या घरी परत गेले होते. माझे बाबा आणि भाऊ देखील थकून परत आले होते आणि मान खाली घालून बसले होते. मी म्हणाले की आपल्याला पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे. यावर भाऊ बोलू लागला की आम्ही पोलिसांकडे गेलो होतो, परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की अनेकदा मुली स्वतः घरातून पळून जातात, लग्न करतात आणि धावपळ उगाचच आम्हा पोलिसांची होते. मी म्हणाले, तो पोलीस काय वेडा आहे का? नम्रता तर अजून फक्त 17 वर्षांची लहान मुलगी आहे. माझं बोलणं ऐकून माझा भाऊ रागाने माझ्याकडे बघत बोलू लागला की आजकाल वयाचं बंधन नसतं. आम्ही स्वतः शाळेच्या कॅमेऱ्यात पाहिलं आहे की शाळेच्या काही अंतरावर एक बाईक उभी होती आणि नम्रता स्वतः त्या बाईकवाल्याबरोबर बसली होती. परंतु ती जागा अशी होती की जिथे कॅमेऱ्याची शेवटची मर्यादा होती, त्यामुळे स्पष्ट काहीच दिसत नव्हतं की ती कोणासोबत गेली होती. परंतु शाळेच्या कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमध्ये आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे की नम्रता तिच्या मर्जीनेच एका बाईकवर बसून गेली होती. या बातमीने तर एक वेगळंच वादळ निर्माण केलं होतं. सगळ्यांना वाटत होतं की नम्रता स्वतःच एका मुलासोबत बसलेली दिसली आहे. ती स्वतःच घरातून पळून गेली आहे. परंतु माझा मात्र त्या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता, कारण माझी बहीण तर खूपच निरागस होती. तिने तर आजपर्यंत माझ्याकडे असा कोणताच उल्लेख केला नव्हता. आजपर्यंत तिने माझ्याशी कोणतीही गोष्ट लपवली नव्हती. फक्त 17 वर्षांची मुलगी इतकं मोठं पाऊल कसं काय उचलू शकत होती? आम्हा सर्वांसाठी तो दिवस आणि ती रात्र खूपच वाईट गेली होती. खरं तर एका मुलीच्या बदनामीचं कारण होण्यासाठी फक्त एक रात्रच पुरेशी असते, मग ती मुलगी कोणत्याही वयाची का असेना. रात्रभर माझ्या नवऱ्याचे मला फोन येत राहिले. बोलू लागला की तो जेव्हा ऑफिसमधून घरी परत आला तेव्हापासून त्याला तापच भरला आहे, त्यामुळेच तो तिकडे माझ्या माहेरी येऊ शकला नाही. परंतु तो सारखं मला फोन करून आमच्या नम्रताबद्दल विचारत होता की ती घरी आली की नाही. सकाळ होताच माझा नवरा देखील माझ्या माहेरी आला आणि माझ्या भावाला बोलू लागला की आपण असं हातावर हात धरून बसून राहू शकत नाही. आपल्या मुलीसाठी आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजे. परंतु माझ्या बाबांनी आणि माझ्या भाऊने तो व्हिडिओ पाहूनच ठाम मत बनवले होते की नम्रता स्वतःच्या मर्जीनेच कोणासोबत तरी पळून गेली आहे. माझ्या आईचे अश्रूही आता सुकले होते.
मग दुपारच्या वेळेस आमच्या गल्लीमध्ये खूपच गोंधळ झाला होता. बाहेर काय चाललंय हे बघण्यासाठी जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला तर खूप मोठा धक्का बसला. समोरून नम्रता अगदी विचित्र अवस्थेत रडत रडत घराकडे येत होती आणि शेजारच्या बायका तिला चित्र विचित्र प्रश्न विचारत होत्या, परंतु ती काहीच न बोलता फक्त रडतच होती. मी धावतच माझ्या बहिणीजवळ गेले आणि तिला मिठी मारली. तेव्हा ती अगदी हुंदके देत रडू लागली. मी तिला घराच्या आतमध्ये घेऊन आले. तिला पाहून माझे वडील आणि भाऊ अगदीच रागात बोलू लागले की ही आमची अब्रू वेशीला टांगून परत आली आहे, त्यामुळेच हिला आम्ही कधीच कोणत्याच किमतीत आमच्या घरात राहू देणार नाही. माझी आई जी कालपर्यंत आमच्या नम्रतासाठी तळमळत होती त्यावेळेला ती देखील तिला रागाने पाहत होती. भाऊ आणि माझे वडील नम्रताला पाहताच तिच्या जवळ गेले आणि तिला विचारू लागले की सांग, तो कोण होता बाईकवाला? तू का त्याच्यासोबत बसून गेली होतीस? विचित्र गोष्ट ही होती की नम्रता अजूनही गप्पच होती, काहीच बोलली नाही आणि तिच्या त्या गप्प बसण्याने जणू काय तिला गुन्हेगारच बनवलं होतं. ती काहीच उत्तर देत नव्हती. मी देखील नम्रताला कितीतरी वेळा विचारलं की तू सर्व काही खरं खरं सांग, कोणाला घाबरू नकोस, सांग की तो बाईकवाला कोण होता. परंतु तिने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त घाबरलेलीच डोळ्यातून अश्रू ढाळत होती. माझ्या वडिलांनी तिचा हात पकडला आणि तिला घरातून बाहेर हाकलून लावलं. ती रस्त्यावर जाऊन पडली. बोलू लागले की ज्याच्यासोबत गेली होतीस ना त्याच्यासोबतच आजही निघून जा, आमच्या घरामध्ये तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. असं बोलून माझ्या वडिलांनी दरवाजा बंद केला. मी खूप वेळा समजावलं की बाबा तुम्ही हे काय करताय, नम्रता कुठे जाईल? त्यावर ते बोलू लागले की मी तिला घरात ठेवून माझा अपमान सहन करू शकत नाही, लोक तर मला जगू देणार नाहीत. त्यापेक्षा चांगलं आहे की ही तिथेच जावी जिथून ही तोंड काळं करून आली आहे, नाहीतर मेली तरी चालेल. माहीत नाही माझ्या वडिलांच्या तोंडातून हे शब्द कसे बाहेर पडले होते. मी बाबांना खूप वेळा समजावलं, भावाकडे विनवण्या केल्या. माझ्या नवऱ्याने देखील त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ना माझे वडील नम्रताला घरी ठेवण्यासाठी तयार झाले आणि नाही माझा भाऊ. परंतु मी माझ्या बहिणीला असं कसं निराधार सोडू शकत होते. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आता माझ्या घरातले रागात आहेत, त्यामुळे आपणच नम्रताला आपल्या घरी घेऊन जाऊ. जेव्हा माझ्या बाबांचा आणि भावाचा राग शांत होईल तेव्हा आपण तिला परत इथे आणू. माझ्या नवऱ्याने देखील माझ्या म्हणण्याला सहमती दर्शवली. मी नम्रताला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन आले. माझ्या सासूला देखील संपूर्ण सत्य माहीत होतं, त्यामुळे ती मला बोलू लागली की सुनबाई, तू हिला आपल्या घरी का घेऊन आली आहेस? या अशा प्रकारच्या मुलीला आधार देण्याऐवजी तिचा खून करायला पाहिजे. देवा देवा, वय तर बघा हिचं, आणि हिने काय काम केलं आहे. माझी सासू देखील नम्रताला पाहून नको नको ते बोलून गेली होती, परंतु माझ्या नवऱ्याने माझ्या सासूला गप्प केलं की ती फक्त काही दिवसच इथे राहील आणि मग तिच्या घरी निघून जाईल, परंतु काही दिवस तू आता गप्प बस. माझी सासू माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून तोंड वाकडं करून तिच्या खोलीत निघून गेली. मी 2 दिवस नम्रताला माझ्या खोलीतच ठेवलं. माझा नवरा त्याच्या भावासोबत त्याच्या खोलीत झोपला. मी नम्रताला विचारण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले, परंतु तिने तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. माहीत नाही तिला कोणत्या गोष्टीची भीती होती. जेव्हा कधी मी तिला विचारायचे तेव्हा ती रडू लागायची. तिचा पांढरा रंग पिवळा पडायचा. ती तिची मूठ आवळायची, कधी स्वतःची केस ओढायची. तिची ती बिघडलेली अवस्था पाहून मी गप्प व्हायचे. परंतु हे सर्व कधीपर्यंत घडणार होतं? काही दिवसानंतर नवऱ्याचा मूड देखील खराब होऊ लागला. तो सरळ शब्दात तर बोलत नव्हता, परंतु अगदी सरळ आहे की आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं. कधीपर्यंत तो हे सर्व सहन करणार होता की माझी बहीण माझ्यासोबत माझ्या खोलीत राहत आहे. माझी सासू देखील फक्त माझ्या नवऱ्यामुळेच गप्प होती, नाहीतर माझ्या बहिणीला जेव्हा कधी पाहायची अगदीच तोंड वाकडं करून निघून जायची. सुरुवातीला तर मी विचार केला की बहिणीला सासूच्या खोलीत झोपवेन, परंतु मला माहीत होतं की ती कधीही माझ्या बहिणीला सहन करणार नाही. जे काही झालं होतं इतकं मात्र नक्की होतं की माझ्या बहिणीवर अत्याचार झाला होता. तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती आणि माझ्या सासूबाईंचे ते टोमणे यामुळे तिची मानसिक स्थिती अजूनच खराब झाली असती. त्यामुळे मी खूपच टेन्शनमध्ये होते. विचार करत होते की माझ्या बहिणीला ठेवू तर कुठे ठेवू. माझ्या सासरी फक्त 3च खोल्या होत्या. एक माझ्या सासूची होती, एक माझी आणि माझ्या नवऱ्याची, आणि एक माझ्या धीराची महेशची, जो 22 वर्षांचा तरुण होता, कॉलेजमध्ये शिकत होता. त्याशिवाय घरात फक्त एक स्टोर रूम होती जिथे घरातल्या अनावश्यक वस्तू ठेवल्या गेल्या होत्या. मी माझ्या बहिणीला तिथे कसं ठेवू शकत होते? जेव्हापासून मी तिला माझ्या घरी घेऊन आले होते ती प्रत्येक क्षणी माझ्यासोबतच राहायची. एक क्षण देखील माझ्यापासून लांब व्हायला तयार नव्हती.
मला हे देखील माहीत नव्हतं की ती वेगळ्या जागी झोपायला तयार होईल की नाही. काही दिवस हे असेच विचार करण्यामध्ये निघून गेले होते. परंतु त्यानंतर तर माझा नवरा दीपक मला अगदी सरळ शब्दात बोलू लागला की तुझ्या घरातल्यांसोबत बोल. नम्रता कधीपर्यंत इथे राहू शकते? मी माझ्या आईला तुझी बहीण इथे फक्त काही दिवसच राहील असं सांगितलं होतं. ती रोज मला विचारते की सुनबाईची बहीण तिच्या घरी परत कधी जाणार आहे. मी विचार केला की कदाचित बाबांचा आणि भावाचा राग थोडा कमी झाला असेल. मी त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना सांगितलं की नम्रताला तुमच्याकडे बोलावून घ्या. परंतु जसं मी हे सर्व माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती बोलू लागली की तिला विष देऊ मारून टाक, नाहीतर तुझा बाप आणि तुझे भाऊ तिचा गळा आवळून जीव घेतील. असं बोलून आईने फोन बंद केला. मी खूपच टेन्शनमध्ये होते की काय करू, कसं माझ्या बहिणीला असं निराधार सोडून देऊ. परंतु मी करणार तर काय करणार होते. एके दिवशी मी स्टोरूमचा आढावा घेतला. ती खूप छोटी खोली होती. मी माझ्या दिराला माझ्या मदतीसाठी घेतलं आणि अनावश्यक भंगार रद्दी सगळं बाहेर फेकून दिली. खोलीतच जमिनीवर अंथरून टाकलं. माझा दीर मला विचारू लागला की वहिनी, हे सगळं तुम्ही कोणासाठी करत आहात? तेव्हा मी म्हणाले की नम्रता आता इथेच राहील. माझं म्हणणं ऐकून तो काही वेळ तर गप्प राहिला. मग बोलू लागला की तुम्ही तुमच्या बहिणीला माझी खोली द्या, स्टोरूममध्ये मी राहत जाईन. जेव्हा ती तिच्या घरी निघून जाईन तेव्हा मी पुन्हा तो इतकंच बोलला होता की मी रडू लागले. मी कधीपासून माझ्या भावना मनात दाबून ठेवल्या होत्या. मला रडताना पाहून महेश देखील टेन्शनमध्ये आला. मी म्हणाले की तिला माझ्याशिवाय दुसरा कोणताच आधार नाही. माझे बाबा आणि माझे भाऊ तिचं तोंड बघायला देखील तयार नाहीत. जर ती परत गेली तर तिला जीवानीशी मारून टाकतील. तू तुझ्या खोलीतच राहा, नाहीतर आई मला नको नको ते शब्द ऐकवतील. माझं बोलणं ऐकून तो मला बोलू लागला की वहिनी, तुम्ही रडू नका. तुम्हाला जे योग्य वाटतं तेच तुम्ही करा. मी स्टोरूमला एका खोलीचा आकार दिला. परंतु जेव्हा रात्री मी नम्रताला सांगितलं तेव्हा ती रडू लागली. मला मिठी मारून बोलू लागली की मला एकटीला सोडू नकोस, तो मला मारून टाकेल. हे पहिलं वाक्य होतं जे मी नम्रताकडून त्या व्यक्तीबद्दल ऐकलं होतं. नाहीतर ना ती काही बोलत होती ना काही सांगत होती. मी म्हणाले, कोण कोण मारून टाकेल तुला? तेव्हा ती रडू लागली आणि बोलू लागली की तो चांगला माणूस नाहीये, तो मला सोडणार नाही. मी म्हणाले, कोण कोण आहे तो? मला सांग तू. मी त्याला सोडणार नाही, ज्याने माझ्या निरागस बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे. मी नम्रताला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिचे अश्रू पुसून विचारू लागले. ती जसं काही बोलू लागली. माझा नवरा ऑफिसवरून परत आला. नम्रता दीपकला बघून गप्प झाली आणि मग लगेचच खोलीत गेली. दीपक मला पाहून बोलू लागला, तू तुझ्या घरच्यांसोबत बोललीस का? तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं, जे माझ्या आईने मला सांगितलं होतं. आणि हे देखील सांगितलं की नम्रता आजपासून स्टोरूममध्ये राहील. माझं बोलणं ऐकून दीपकच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं होतं. बोलू लागला, ठीक आहे. उलट मी स्वतःच त्या स्टोरूमला खोलीप्रमाणे बनवून घेतो. इथे एक सिंगल बेड लावून घेतो. तो स्टोरूमकडे बघत बोलत होता. मग मी खूप मुश्किलीने नम्रताला स्टोरूममध्ये झोपण्यासाठी तयार केलं. मी तिला म्हणाले की तू तुझी खोली आतून लॉक ठेवत जा. जेव्हापर्यंत मी सांगत नाही तू दरवाजा उघडायचा नाही. खूप मुश्किलीने तिला माझं बोलणं समजलं होतं. परंतु त्यावेळेला ती खूपच घाबरलेली होती. परंतु माझं म्हणणं तिने मान्य केलं आणि मग स्टोरूममध्ये जाऊन तिने तिची खोली बंद करून घेतली. मी माझ्या खोलीत आले. दीपकचा मूड आज खूप चांगला होता. मला बोलू लागला की मी काही दिवसातच त्या स्टोरूमला एका खोलीप्रमाणे सेट करून घेईन. आणि मग असंच झालं होतं. स्टोरूमला एका खोलीसारखं केलं गेलं. नम्रता तिथेच राहू लागली, परंतु अगदी शांत शांत राहत होती. जेव्हा कधी दीपक घरी यायचा, नम्रताच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जायचा. ती लगेचच तिच्या खोलीत निघून जायची. जेवण देखील तिथेच करायची. खोलीतूनही बाहेर येत नव्हती. असंच वागणं तिचं महेशसोबत देखील होतं. ती महेशला पाहून देखील तिच्या खोलीत निघून जायची. मला वाटायचं कदाचित त्या अपघाताने नम्रताच्या मनामध्ये प्रत्येक पुरुषाबद्दल भीती निर्माण केली आहे. परंतु एके दिवशी मी जे पाहिलं यामुळे तर मला खूप मोठा धक्का बसला. एके दिवशी मी सकाळी उशिरा उठले होते, कारण की सुट्टीचा दिवस होता. परंतु जसं माझ्या खोलीतून मी बाहेर आले, मला किचनमध्ये कसला तरी कुजूबुजू करण्याचा आवाज येत होता. जेव्हा मी किचनमध्ये गेले तेव्हा महेश नाश्ता बनवत होता. नम्रता देखील तिथेच घाबरलेली एका कोपऱ्यामध्ये उभी होती आणि तो नम्रतासोबत खूपच नम्रपणे बोलत होता. परंतु ती घाबरलेली उभी होती. मला पाहून माझ्या जवळ आली. जेव्हा महेशने मागे वळून मला किचनच्या दारापाशी पाहिलं तेव्हा हसू लागला. बोलू लागला की वहिनी, तुमच्या बहिणीला भूक लागली आहे. कधीपासून तुमच्या खोलीच्या बाहेर बसली होती. मी सांगितलं की वहिनी रविवारी उशिरा उठते, परंतु ही तर काहीच बोलत नाही. कधीपासून विचारतोय की नाश्त्यामध्ये काय खाशील.
तो अगदीच कॅच्युअली बोलत होता, परंतु नम्रता मला मिठी मारून थरथरत होती. मी म्हणाले, महेश, तू नम्रतापासून जरा लांबच राहत जा. माझं म्हणणं ऐकून महेश मला अगदी हैराणीने पाहू लागला. बोलू लागला, वहिनी, तू माझ्यावर संशय घेतेस? मी म्हणाले, नाही रे, परंतु जर सासूबाईंनी तुला असं माझ्या बहिणीसोबत बोलताना पाहिलं तर माझ्या बहिणीसाठी हे घर देखील बंद होईल. असं बोलून मी नम्रताला पुन्हा तिच्या खोलीत घेऊन गेले. तिला सांगितलं की तू इथे बस आणि मग मी पुन्हा किचनमध्ये आले. महेश अजूनही तिथेच उभा होता. मला पाहून स्वतःचा नाश्ता घेऊन बाहेर निघाला, परंतु माहीत नाही कसा माणूस होता तो. त्याने नम्रतासोबत बोलणं बंद केलं नव्हतं. जेव्हा कधी त्याला संधी मिळायची तो नम्रतासोबत इकड तिकडच्या गप्पा गोष्टी करायचा. कधी बाजारातून तिच्यासाठी चॉकलेट आणायचा, पण ती मात्र त्याला पाहून घाबरून तिच्या खोलीत निघून जायची. गोष्ट इथपर्यंतच नव्हती. एके दिवशी जी गोष्ट महेशने आम्हाला जेवताना सांगितली त्याला ऐकून तर आम्ही आमचं खाणं पिणं सगळं विसरून गेलो. तो सासूबाईला बोलू लागला की तो नम्रतासोबत लग्न करू इच्छितो. माझी सासूबाई, जी कदाचित आत्तापर्यंत दीपकमुळे शांत होती, आज मात्र अक्षरशः रागाने फुटली होती. बोलू लागली की आत्ताच्या आत्ता या मुलीला घराच्या बाहेर हाकलवून लावा. या नालायक मुलीने माहीत नाही इतक्या लहान वयात कोणासोबत तोंड काळं केलं आहे आणि आता माझ्या मुलावर नजर ठेवून आहे. माझी सासू तर रागाने लाल बुंद झाली होती. मी तर हे सर्व ऐकून श्वास घ्यायचंच विसरून गेले होते. महेशला काय गरज होती हे सर्व बोलण्याची? कदाचित त्याने माझ्या त्या दिवशीचा माझ्या बोलण्याचा बदला घेण्यासाठी हे सर्व केलं होतं. त्याला माझं ते अडवणं कदाचित आवडलं नव्हतं. त्यामुळेच त्याने ही लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. त्याला माहीत होतं की हे सर्व ऐकून नम्रताला माझी सासू घरातून नक्कीच बाहेर हाकलून लावेल. दीपक देखील हे सर्व ऐकून खूप रागात होता. मी म्हणाले, महेश, हे तू काय बोलत आहेस? मी हे असं अजिबात करणार नाही आणि नाही हे होऊ देईन. माझं ते बोलणं ऐकून तो बोलू लागला, मी लग्न करेन तर फक्त नम्रतासोबतच करेन. मग तुम्ही काहीही बोला. चांगलं आहे, हे काम तुम्ही घराच्या 4 भिंतीतच करा, नाहीतर मी हिला कोर्टात घेऊन जाईन आणि कोर्ट मॅरेज करेन. माझ्या सासूने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिने महेशच्या एक जोरदार कानाखाली लगावली. बोलू लागली की तुझी जीभ इतकी कशी चालू शकते? खबरदार जर आता काही बोललास तर. मग त्यानंतर जे काही महेशने सांगितलं ते ऐकून तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो बोलू लागला की नम्रतासोबत अत्याचार मी केला होता आणि मीच तिचा दोषी आहे. हे ऐकून तर माझा श्वासच थांबला होता. माझी सासू डोळे मोठे करून त्याला पाहू लागली. दीपकला देखील खूप मोठा धक्का बसला होता. महेश शर्मेने नजर खाली झुकवून बोलू लागला की जेव्हा मी हिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला ही खूप आवडली होती, परंतु मला माहीत होतं की ती अजूनही अल्पवयीन आहे. त्यामुळेच आई माझं लग्न कधीही हिच्यासोबत लावून देणार नाही आणि तसंही आईने माझ्यासाठी तिच्या भाचीला पसंत केलं आहे. त्यामुळेच ती या नात्यासाठी कधीही तयार होणार नाही. आणि मग नम्रता जितकी सुंदर आणि निरागस होती, यामुळे तर तिचा मी अगदी दिवाणा झालो होतो. त्या दिवसांमध्ये माहीत नाही माझ्यावर कोणता शैतान हावी झाला होता की मला नम्रताशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. त्यामुळेच एके दिवशी मी तिच्या शाळेतून थोड्या अंतरावर बाईक घेऊन उभा राहिलो. जसं ती शाळेतून निघाली मी तिला खोटं सांगितलं की तुझ्या दीदीची तब्येत खूप खराब आहे, ती तुला बोलवत आहे, चल माझ्यासोबत. असं बोलून ती माझ्यासोबत बाईकवर बसली. मी तिला माझ्या मित्राच्या एका रिकाम्या फ्लॅटवर घेऊन गेलो. तिला क्लोरोफॉर्मचा वास देऊन बेशुद्ध करून मी पुन्हा परत घरी आलो, जेणेकरून माझ्यावर संशय येऊ नये. आणि मग तेच झालं. काही वेळाने वहिनीला फोन आला. मी वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेलो. काही वेळ तिथे थांबून मी परत नम्रताजवळ गेलो. मला त्या निरागस मुलीवर अजिबात दया आली नाही. मी तिच्यावर अत्याचार केला. ती रडत राहिली, माझ्याकडे विनंती करत राहिली, परंतु माझ्यावर तर जणू काही राक्षस हावी झाला होता. मी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत राहिलो आणि मग तिला धमकावलं की जर तिने माझं नाव घेतलं तर मी तिला जीवानीशी मारून टाकेन. ती लहान होती त्यामुळे घाबरली आणि मग त्यानंतर तिला त्याच ठिकाणी बंद करून मी घरी आलो. त्यानंतर मला जाणीव झाली की मी जे केलं ते चुकीचं होतं. मी विचार केला की जेव्हा ती बालिक होईल तेव्हा मी तिच्यासोबत लग्न करेन, परंतु मला माहीत नव्हतं की तिच्या घरातले तिला स्वीकारणारच नाहीत. ती इथे आली आणि माझ्यासाठी मोठी परीक्षा उभी राहिली. मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही. मी हा गुन्हा पुन्हा करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझं तिच्यासोबत इज्जतीने लग्न लावून द्या. महेशचं ते सगळं बोलणं ऐकून मी त्याला मारायला सुरुवात केली. दीपकचा चेहरा देखील रागाने लालबुंद झाला होता. माझी सासू आता गप्प होती. मी म्हणाले, तुला लाज नाही वाटली हे सर्व करताना? मी तुला सोडणार नाही. मला तुझ्यासारख्या नराधमासोबत माझ्या बहिणीचं लग्न लावून द्यायचंच नाही. मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन, तुला तुरुंगात पाठवेन.
तो शांतपणे मार खात राहिला. मग बोलू लागला की माझ्याकडून चूक झाली आहे तर नक्कीच तुम्ही मला तुरुंगात पाठवा, परंतु यामुळे तुमच्या बहिणीची इज्जत परत येणार नाही आणि नाही तिला कोणी स्वीकारेल. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी तिला दुखावलं आहे आणि आता मीच तिला इज्जत देईन. तो माझ्यासमोर हात जोडून बोलत होता. माझी सासू देखील रडू लागली. महेशला वाईट साईड बोलू लागली आणि मग दुसऱ्याच दिवशी नम्रताचं लग्न महेश सोबत झालं. वेळ असाच निघून चालला होता, परंतु एके दिवशी माझ्यासमोर असं रहस्य उघड झालं की ते रहस्य माहीत झाल्यानंतर माझं तर संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. एके दिवशी जेव्हा मी बाजारातून परत आले तेव्हा माझी सासू झोपलेली होती. माझा दीर महेश देखील घरात नव्हता. घराच्या मेन दरवाजाची चावी माझ्याजवळ होती. मी दरवाजा उघडला तेव्हा मला माझ्या नवऱ्याचा आणि नम्रताच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. मी आतमध्ये आले तेव्हा दीपक नम्रताला बोलत होता की मला फक्त हे सांग की महेशला हे सर्व कसं समजलं. अत्याचार तर मी तुझ्यासोबत केला होता, तूच त्याला हे सर्व सांगितलं आहेस ना. माझ्या नवऱ्याचं ते बोलणं ऐकून त्यावेळेला तर माझ्या शरीरातून जीवच निघून गेला होता. नम्रता रडत होती, नकारार्थी मान हलवत होती. दीपक तिच्यासोबत असं बोलत होता जणू काय तिला आत्ताच मारून टाकेल. त्याच वेळी मला माझ्या मागे कोणीतरी आहे याची जाणीव झाली. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा माझा दीर महेश उभा होता. त्याने एक नजर माझ्यावर टाकली आणि पुढे आला आणि दीपकला नम्रतापासून लांब ढकलू लागला. दीपकला कदाचित आम्ही आलो आहोत हे समजलं नव्हतं. महेशला पाहून नम्रता त्याच्या मागे लपून राहिली आणि बोलू लागली की महेश, मला या माणसापासून वाचव. नम्रता अजूनही थरथरत होती. तेव्हा महेश तिला मिठी मारून अगदी प्रेमाने तिच्यासोबत बोलत होता. बोलू लागला की मी आहे ना तुझ्याजवळ, तू आता माझी इज्जत आहेस, तुला आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मग जेव्हा दीपकची नजर माझ्यावर पडली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. माझे वाहणारे अश्रू पाहून त्याला समजलं होतं की मला सर्व सत्य समजलं आहे. महेश खूपच रागात दीपकला बोलू लागला की जर आता नम्रताच्या आसपास जरी दिसलास तर मी विसरून जाईन की तू माझा भाऊ आहे आणि मी स्वतः तुला तुरुंगात पाठवेन. असं बोलून तो नम्रताला घेऊन त्याच्या खोलीत गेला. दीपक माझ्यासमोर नजर वर करून पाहू शकत नव्हता. मला तिथेच उभ्या उभ्या चक्कर येऊ लागली. इतका मोठा धक्का सहन करणं माझ्या नियंत्रणात नव्हतं. वेळ असाच निघून गेला होता. आता माझं आयुष्य दीपकसोबत फक्त एक तडजोड म्हणून राहिलं होतं, कारण की मी त्याच्या मुलाची आई होणार होते. आम्ही एका छताखाली दुनियेच्या नजरेत नवरा बायको म्हणून राहत होतो, पण आमच्यात आता नवरा बायकोचं कोणतंही नातं राहिलं नव्हतं. दीपकने माझ्याकडे अनेकदा त्या गुन्ह्याबद्दल माफी मागितली होती, परंतु इतक्या मोठ्या गुन्ह्याबद्दल त्याला सहजासहजी माफ करण्या इतकं मोठं मन माझं नक्कीच नव्हतं. माझ्या दीराने शिक्षणासोबतच छोटी मोठी नोकरी देखील केली होती. मला बोलू लागला की वहिनी, तुमच्या बहिणीचा खरा दोषी मी नाही तर तुमचाच नवरा होता. मला नम्रताने सर्व काही सांगितलं होतं. त्यानंतर मला नम्रतावर खूपच दया आली होती. मी सगळा दोष स्वतःवर घेऊन नम्रताला माझी बायको बनवली, कारण जर त्याच वेळी सगळं खरं सांगितलं असतं तर तुम्हा दोघांचंही आयुष्य बर्बाद झालं असतं. आता तुम्ही विश्वास ठेवा की मी नम्रताला जगातलं सर्व सुख देईन. आणि हो, मी खूप लवकरच नम्रताला घेऊन वेगळा होणार आहे. आम्ही दुसऱ्या शहरात जाणार आहोत. माझ्या दीराचं ते बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. आज मी त्याचा जितका आदर करणार होते तितकं कमीच होतं. मी हा विचार करते की जिथे दीपकसारखी नराधम लोक असतात तिथेच महेशप्रमाणे देवासारखी माणसं देखील असतात. मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, माझ्या जागी जर तुम्ही राहिला असतात तर काय तुम्ही दीपकला माफ केले असते? तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.